चला तर आज बनवूया तांदूळापासून एकदम क्रीमी, रवाळ आणि एकदम टेस्टी अशी थंडगार आईस्क्रीम आणि कुल्फी. तर माझ्या माहीने तर सकाळी बिना अंघोळीचीच ही कुल्फी खायला घेतली. तिला एवढी आवडली होती आणि खरंच खूप टेस्टी होते. कलरसुद्धा खूप अप्रतिम येतो. याला चला सुरुवात करूया. तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले 20 ग्रॅम तांदूळ गरम पाण्यात भिजत घातले. त्यामध्येच 1 वाटी मखाना टाकलाय आणि भिजत घातलेले बदाम त्याची वरची साल काढून ते सुद्धा ह्यामध्ये झाकून जवळपास 15 ते 20 मिनिटं रेस्टसाठी ठेवूया, म्हणजे भिजत ठेवूया. इथे मी दूध आधीच तापत ठेवलं होतं. तर दूध आपल्याला फक्त 25% एवढंच कमी करून घ्यायचं आहे किंवा आटवून घ्यायचं आहे. जास्त दूध आटवण्याची गरज नाही. सगळं मिक्सरला छान स्मूथ पेस्ट करून घ्यायची ह्याची. आता पेस्ट तयार झाल्यानंतर आपलं जे दूध गरम झालं होतं, 20% दूध फक्त कमी झालं होतं ह्यातलं. अजून 5% दूध व्हायचं, कमी व्हायचं बाकी होतं. आता ह्यामध्ये आपण ते मिश्रण टाकून छानपैकी मिक्स करत करत 10 ते 15 मिनिटं परत शिजवून घ्यायचं आहे. आणि या प्रकारे साखर अशी मेल्ट करून घ्यायची. जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत बिना पाण्याची साखर मेल्ट करायची. याने खूप छान कलर येतो आपल्या ज्या कुल्फीला आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं. रवाळ टेक्स्चर येते याने आपल्या कुल्फीला. तर बघू शकता मस्तपैकी मी 2 बॅचमध्ये इथं ते पाणी जे साखरचं पाणी बनवलं होतं ते टाकून घेतलेलं आहे. वेलची पूड टाकली, थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर त्याला 3 ते 4 मिनिट मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये टाकायचे रेडीमेड मिळतो तो खोबऱ्याचा कीस. तर हा कुठल्याही सुपर शॉपमध्ये, किराणा शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर आता बघू शकता मस्तपैकी आपण एक ग्लास घेतलाय, त्याला दुधाच्या पिशवीने कव्हर केलं आहे आतमधून. त्यामध्ये ही पेस्ट टाकून दिली आहे आणि तुम्ही खोबऱ्याचा कीस जो टाकलाय तो पूर्णपणे ऑप्शनल आहे. आवडलं तर टाका, नाही तर टाकू नका. आता हे फ्रीजला ठेवायचं आहे 7 ते 8 तास आणि मस्तपैकी बघू शकता आपली कुल्फी इथे सेट झाली आहे. त्यामध्ये या प्रकारे आपल्याला काड्या ज्या आहेत कुल्फीच्या त्या इन्सर्ट करायच्या आहेत आणि या प्रकारे आपल्याला कुल्फीला 4 कट मारून घ्यायचे आहेत. मस्तपैकी आपली जी मार्केट स्टाईल कुल्फी आहे ना ती इथे तयार आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या पद्धतीने बघू शकता मी गुलाबाच्या पाकळ्यांनी त्याला गार्निश केलं. बघू शकता किती छान रवाळ झाली. थोडासुद्धा त्यामध्ये बर्फ नाही आहे आणि खूप तयार आहे आपली सुगंधित क्रीमी कुल्फी आईस्क्रीम. एक वेळ तुम्ही पण ट्राय करा. बाय बाय.